नागपूरच्या बाजार रोड इथल्या सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडच्या कंपनीमध्ये आज सकाळी 9:15 वाजता स्फोट झाला। यानंतर नागरिक हतबल झाले, हैराण झाले आणि रागाच्या भरात त्यांनी आपण पाहतोय की सुरक्षा नियंत्रण कक्ष जे आहे त्यावर सुद्धा हल्ला चढवलेला आहे आणि सर्व काचा त्यांनी या ठिकाणच्या फोडून टाकलेल्या आहेत। दगडफेक या ठिकाणी झाली। नंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसराचा ताबा घेतलाय आणि आता एक प्रेस रिलीज जी आहे ती सुद्धा जारी करण्यात येते। आपण पाहतोय की ही प्रेस रिलीज जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि या ठिकाणी नावं जी आहेत ती आता मृतांची आपण पाहतोय की या ठिकाणी जी नावं आहे तुम्ही सांगणार आहात का? सांगितलं सगळं। तर आपण ही यादी पाहतोय, या ठिकाणी 9 जणांची संपूर्ण यादी आहे ज्यांचा मृत्यू झालेला आहे। 6 महिलांचा मृत्यू झाला तर 3 पुरुषांचा या ठिकाणी काम करणारा मृत्यू झालेला आहे। सगळ्यात दुःखद का म्हणजे काल यातील मृतांपैकी काल एका युवकाने या ठिकाणी नोकरीवरती जॉईनिंग केली होती। कालच तो नोकरीवर रुजू झाला होता आणि आज या ब्लास्टमध्ये कंपनीच्या आत झालेल्या ब्लास्टमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ही पहा, पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। पोलीस सुद्धा नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की कुठलाही कायदा सुव्यवस्था नागरिकांनी हातात घेऊ नये, पण तरी देखील आपण पाहतोय की नागरिकांमध्ये रोष आहे, एक राग आहे या कंपनीच्या मालकाप्रती आणि इथल्या व्यवस्थापनाप्रती। कारण वारंवार अशा घटना या कंपनीमध्ये यापूर्वी देखील झालेल्या आहेत। वारंवार समज देऊन देखील या कंपनीमध्ये कुठल्याच परिस्थिती नियंत्रणात आली नाही किंवा बदल झाला नाही आणि त्यामुळे आज एक फार मोठी घटना या ठिकाणी घडलेली आहे। नेटोरेटर जो आहे त्याचा ब्लास्ट झालेला आहे आणि त्यामध्ये हे सगळे जण मृत्यू पावलेत असं सुद्धा बोललं जातं। ही सगळी दृश्य आपण पाहतोय या ठिकाणची की अनधिकृत प्रवेश पूर्णतः वर्जित या ठिकाणी करण्यात आलेला आहे। प्रतिबंधित क्षेत्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे एक्सप्लोजिव्ह असतात, युद्धात वापरले जातात, बॉम्ब म्हणा, डिटोनेटर म्हणा, RDX म्हणा, ते या ठिकाणी तयार केले जातात। बंदुकीच्या गोळ्या असतात, त्यामध्ये भरला जाणारा जो बारूद असतो तो सुद्धा या ठिकाणी दारुगोळा तयार केला जातो आणि त्यामुळे या ठिकाणी आता 9 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने दखल घेतलेली आहे। अनिल देशमुख या ठिकाणी पोहोचलेले, इतर नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचले असं म्हटलं जातं। जवळपास 4 ते 5 किलोमीटर परिघाचा हा संपूर्ण परिसर आहे आणि या कंपनीच्या आतमध्ये नेमकं काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही, कारण कंपनी फार मोठी आहे, बऱ्याच एकर्समध्ये पसरलेली आहे आणि त्यामुळे कंपनीच्या बाहेरच्या गेटवर आपण पाहतोय की सुरक्षेच्या कारणास्तव आता पोलिसांची मोठी तैनाती करण्यात आलेली आहे। रॅपिड ॲक्शन फोर्सला देखील तैनात करण्यात आलेला आहे। त्यासोबतच ॲम्ब्युलन्स आणि इतर जो फौजफाटा तो सुद्धा या ठिकाणी पोहोचतोय। पोलिसांनी हा संपूर्ण परिसर ताब्यात घेतलेला आहे आणि सगळ्यांना या ठिकाणाहून जाण्याचं जे आवाहन आहे ते पोलिसांकडून करण्यात येत आहे। योग्य ते सहकार्य पोलिसांकडून आणि सरकारकडून होईल आणि मृतांना योग्य तो मोबदला सुद्धा कंपनीकडून दिला जाईल अशी सुद्धा घोषणा या ठिकाणी केली जाते। पण तरी देखील आपण पाहतोय की नागरिक या ठिकाणाहून हलायला काही तयार नाही आहे। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे नेमकी आता परिस्थिती चिघळणार की नियंत्रणात येणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण नागपुरात एकीकडे अधिवेशन सुरू आहे तर दुसरीकडे सोलार कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानं खळबळ उडाली आहे। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।